नमस्कार, रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रागीची इडली किंवा नाचणीची इडली कशी बनवतात ती पाहणार आहोत। याच बॅटरपासून आपण इडली आणि डोसा करू शकतो। तर आता इथे सर्वप्रथम मी या वाटीने 1 वाटीभर नाचणी घेतली आहे, अर्धा वाटी उडदाची डाळ घेतली आहे, अर्धा वाटीच आपण तांदूळ घेतलेले। हे कोणतेही तांदूळ घेतले तरी चालतात। इथे 1 पाव चमचाभर मी मेथी घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये डाळ, उडदाची डाळ घालून घेऊया, तांदूळ आणि मेथी ही आपण घालून घेऊया। आता इथे पाणी घालून आपण साधारण 3दा आपण ह्याला धुवून घेऊया, स्वच्छ करून घेऊया। आता 3-4दा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता याच्यात पाणी टाकू आपण 6 ते 7 तास मुरू देऊया। आता आपण हे नाचणीचं जे पीठ इडली आणि डोसासाठी भिजवलं होतं ते छान भिजलेलं आहे। आता याच्यातलं पाणी काढून घेऊया आपण। आता आपण मिक्सरच्या जारमध्ये हे इडली डोसाचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे, डाळ टाकलेली भिजत, ते टाकून घेऊया आणि छान बारीकसर आपण वाटून घेऊया। जसं आपण नेहमी डोसा करतो त्याप्रमाणे करायचं आहे। आता ह्याच्यातच पाणी मी थोडंसं ह्याच्यात टाकते आहे आणि बारीक करून घेणार आहे। हे पाहू शकता, छान आपलं पीठ तयार झालेलं आहे। असंच आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला छान फसफसू देऊया। रात्रभर ठेवायचं आपल्याला याला। आता 7 ते 8 तास झाले, आपलं नाचणीचं पीठ छान आंबलेलं आहे, छान फसफसलेलं आहे। आता ह्याला छान मिक्स करून घेऊया। एक 10-12दा आपण छान असं मिक्स करून घेऊया, घोळून घेऊया। आता 1 चमचाभर मीठ घालूया आपण। छान परत मिक्स करून घेऊया। इथे मी इडलीचा स्टँड घेतला आहे, त्याच्यावर तेल घातलेलं आहे, त्याला आपण ग्रीस करून घेऊया। आता हे आपलं बॅटर जे आहे ते इडलीसाठी परफेक्ट झालेलं आहे। जसं आपण नेहमी इडली डोसा करतो तसंच आपल्याला हे करायचं आहे बॅटर। आता याच्यामध्ये पळीने आपण हे मिश्रण घालूया। आता हे इडली पात्रामध्ये ठेवताना नेहमी जिकडे होल आहे तिकडे आपली दुसरा जे आपण पात्राचं हे ठेवतो त्याचा छिद्र इकडे आला पाहिजे, म्हणजे इडली त्याच्यावर आली पाहिजे, अशी आपण ठेवूया। इथे मी कुकरमध्ये जाळी घातली आहे। पाणी आपण जसं वरण भात लावतो तसंच आपण पाणी घालून घ्यायचं आहे याच्यात आणि याच्यामध्ये आपण हे इडली पात्र ठेवूया, किंवा आपण ही जाळी काढून पण ठेवू शकतो। दोन्ही प्रकारे करू शकतो। मी आता इथे जाळी काढून पण दाखवते। खालती स्टँड असल्यामुळे त्याच्यावर इडलीमध्ये पाणी जाणार नाही। आता कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला मीडियम फ्लेमवर एक साधारण 15 ते 20 मिनिटं इडलीला वाफवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं झाले। आता कुकर मी बंद केलेला आहे। कुकरची वाफ निघून गेली आहे। आता आपण उघडून पाहूया। स्टँडला असं उभं ठेवूया
म्हणजे इडल्या लवकर निघतात आणि ह्याच्यात जे ओलसरपणा पाण्याचा असतो त्याचं पाणी पण निघून जातं खालती. आता आपण हे स्टँड काढून घेऊया. जरा गार होऊ द्यायचं, नाही तर इडली व्यवस्थित निघत नाही. इडली थंड झाली की छान सुटते, बघू शकता तुम्ही. आता आपण इथे एका प्लेटमध्ये इडली सर्व करूया. छान मस्त स्पंजी झाल्या इडल्या, हे पाहू शकता. आता त्यासोबत मी इथे चटणी आणि सांबार पण दिलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो. अशी आपली नाचण्याची इडली तयार झाली आहे. तुम्ही नक्की करा. तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा.